वर्गीकरण करण्याचा अधिकार जो आहे हा राज्यशास्त्राचा नाही, तो पार्लमेंटचा आहे असं त्या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे। SC ST ची जी यादी आहे त्या यादीमध्ये काहीही बदल करायचा असेल तर तो अधिकार हा पार्लमेंटला आहे। पण दुर्दैवाने सुप्रीम कोर्टाने तो अधिकार घेतला आणि त्यांनी निर्णय दिला। वर्गीकरणाच्या संदर्भात कोणाच्याही मनामध्ये दुमत नाही अशी असणारी परिस्थिती आहे। परंतु ते वर्गीकरण कसं झालं पाहिजे, कास्ट वाईज सबकास्ट वाईज झालं पाहिजे की ज्या पद्धतीने JNU सारख्या इन्स्टिट्यूशन्स आहेत की त्या रिझर्व कॅटेगरीमध्ये सुद्धा आणि जनरल कॅटेगरीमध्ये सुद्धा काही प्रिन्सिपल्स पाळून इक्वल डिस्ट्रीब्युशनच्या तत्वावरती ते त्या ठिकाणी राबवतात अशी असणारी परिस्थिती आहे। दुर्दैवाने मी असं म्हणेन की जस्टिस बदर यांची समिती जी आहे या समितीने काही एक्सपर्ट्स, संस्था किंवा लोक इन्व्हॉल्व करून घेतलं नाही तर सरसकट त्यांनी 1 2 3 1 2 3 4 5 6 7 8 10 असं डिव्हिजन एक क्लब करून डिव्हिजन करून ते मोकळे झाले। ते डिव्हिजन सायंटिफिक आहे की नाही याचं तपासण्यात आलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे। मी दुर्दैवाने असं म्हणेन की ज्यावेळेस महाराष्ट्र शासनाकडून कळवण्यात आलं की 17 आणि 18 तारखेला कॅबिनेट सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली 3 जणांची समिती ही बदर ज्युडिशियल कमिटी जी बदर साहेबांची आहे तिला एक्झामिन करेल, त्यावेळेस विरोध व्हायला सुरुवात झाला। याचं कारण की बदर समितीचा अहवाल अजून प्रसिद्ध झाला नाही अशी असणारी परिस्थिती आहे। तेव्हा नेमकं त्या अहवालामध्ये काय आहे, उडत उडत जी काही माहिती आलेली आहे त्याच्याच वरती वर्तमानपत्रामध्ये घातल्या जाते अशी असणारी परिस्थिती आहे। आणि त्यामुळे एक प्रचंड मोठा असणारा असंतोष निर्माण झालाय आणि या असंतोषाला लक्षात घेता कालच शासनाने जी काही समिती 17-18 तारखेला एक्झामिन करून अहवाल देणार होती तिला 1 महिन्यावरती ढकललंय अशी असणारी परिस्थिती आहे। शासनाला आमच्या असणारी विनंती आहे की बदर कमिटीचा अहवाल हा पहिल्यांदा जाहीर करा। बदर कमिटीच्या कशा रीतीने त्यांनी असणारं विभाजन केलंय याचं त्यांनी असणारं पब्लिश झालं पाहिजे। त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या SC आणि ST मध्ये येणाऱ्या ज्या वेगवेगळ्या जाती आणि जमाती आहेत त्याच्यापैकी कुठल्या अधिक मोठ्या प्रमाणात अनरिप्रेझेंटेटिव्ह आहेत याचं तपासलंय का हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे। तो जर तपासला नसेल तर फक्त
एरिथमेटिकली म्हणजे गणिताच्या जोरावरती हे 4 ह्याच्यात, हे 4 ह्याच्यात, हे 4 ह्याच्यात आणि त्यांच्यामध्ये 13% जर डिव्हिजन केला असेल तर हे सायंटिफिक आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही. तेव्हा एका चांगल्या विषयाचा खोबरं हे शासनाने केले अशी असणारी परिस्थिती आहे. तमाम असंतोष जो आहे, आज बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. जनता ही असणारं जयंती साजऱ्यामध्ये गुंतलेली आहे. एकमेकांना असणारा जयंतीच्या शुभेच्छा देत आहेत. परंतु जयंती जशी संपली तसा महाराष्ट्रामध्ये आगडोम उसळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या अगोदर कर्नाटक राज्याने एक्झॉस्टिव्हली जे पालन केलं ते महाराष्ट्र शासनाने पालन केलं तर असंतोष वाढणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. सायंटिफिक रीत्याने जर त्याचं अभ्यास न करता झाला तर पूर्णपणे असंतोष वाढण्याची शक्यता आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. तेव्हा शासनाने मी असं मानतोय की जपून पावलं टाकावी. एका बाजूला खाडीच्या युद्धामुळे शॉर्टेज होण्याची शक्यता फार मोठ्या प्रमाणात आहे आणि महाराष्ट्रामध्ये सामाजिक तणाव होणार नाही याची दक्षता महाराष्ट्र शासनाने घेतली पाहिजे असा आग्रह आमचा महाराष्ट्र शासनाला आहे. अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या स्तरावरती असणारी चर्चा त्या ठिकाणी चाललेली आहे. मी एवढंच नमूद करू शकतो की जे काही मला बदर रिपोर्टच्या संदर्भातला माहिती मिळालेली आहे तो बदर रिपोर्ट न्याय देण्याच्या ऐवजी ज्यांची प्रगती झाली आहे त्यांना कन्सॉलिडेट करणं आणि उरलेल्यांना बाहेर टाकणं हाच त्याच्यातला मेन मुद्दा त्या ठिकाणी दिसतोय. आणि म्हणून मला असं वाटतंय की हा शासनाने वेगवेगळ्या सायंटिफिक इन्स्टिट्यूशन्स आहेत, टाटासारखे इन्स्टिट्यूशन्स आहे, टाटा सायन्स सारखे इन्स्टिट्यूशन्स आहेत, त्याच्यानंतर असणारा स्टॅटिस्टिकल स्टडी ऑफ इंडिया म्हणून असणारा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा स्वतः एक संस्था आहेत. अशा संस्थांना कर्नाटक सरकारने इन्व्हॉल्व करून त्याचा एक फॉर्म्युला त्या ठिकाणी उभा केला. माझं असं म्हणणं आहे की आमचा असणारा बदर समितीला विरोध आहे. तो विरोध आमचा कायम राहणार, कारण का सायंटिफिक स्टडी घेऊन तुम्ही असणारा बाहेर पडलं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे. शासन याच्याकडे गांभीर्याने बघेल अशी अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी बाळगतो. या विषयात तुम्ही सर्वपक्षीय बैठकीची मागणी करणार का? आणि जर तुमच्या मनाप्रमाणे या सगळ्या गोष्टी घडत नसतील तर बाळासाहेब आंबेडकर आम्हाला कोर्टामध्ये जाताना दिसतील? ते मी एक लक्षात घ्या की त्याच्यामध्ये मी जसं म्हटलं बेसिक इश्यूच आहे आणि तो बेसिक इश्यू आता उभा राहिला. तो आतापर्यंत म्हणजे ज्याला आपल्याला म्हणता येईल की आतापर्यंत उभा राहिला नाही. चला, सुप्रीम कोर्टाने दिला निर्णय मान्य करा म्हणून अशी एक भावना झाली होती. हा सायंटिफिक न केल्यामुळे आता बेसिक प्रश्न उपस्थित राहणार आहे. संविधानच असं म्हणतंय की SC STच्या यादीमध्ये हा बदल करायचा असेल तर तो बदल फक्त पार्लमेंटच करू शकतंय, उरलेलं कोणीच त्या ठिकाणी करू शकत नाही. हा बेसिक मुद्दा म्हणजे ज्याला म्हणता येईल आपल्याला की लोकांनी सोडून दिलेला मुद्दा
हा पुन्हा मुद्दा असताना उपस्थित झाला असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि चांगल्या कामाला असताना शासनानेच खो घातला अशी असणारी परिस्थिती आहे.